गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, काल रात्री जो इव्हेंट होता तो आता ओव्हर झालेला आहे. म्हणजेच काल रात्री जी फेडची मीटिंग होती त्याच्यामध्ये 25 बेसिस पॉईंटचा रेट कट हा अनाऊन्स करण्यात आलेला आहे, जो ऑलरेडी फॅक्टर्ड इन होता. आता त्यांनी त्या मीटिंगमध्ये काय काय सांगितलं, काय काय प्रोजेक्शन्स मांडले ते आधी आपण पाहूयात. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की इकॉनॉमी ठीकठाक आहे आणि जे काही टॅरिफ्स ट्रम्पने लावलेले आहेत तर त्याच्यातनं मार्केट आणि इकॉनॉमी रिकवर नक्की होईल असं त्यांनी सांगितलं. परंतु हे सगळं सांगत असतानासुद्धा काही गोष्टी कॉन्शियस होण्यासारख्या नक्कीच आहेत. कारण जर एवढंच सगळं व्यवस्थित असेल तर मग जास्तीत जास्त रेट कट ते किती करतील, काय करतील याच्यावरती बेट लागणार होती. तर इथनं पुढं ह्याच इयरमध्ये ज्या 2 मीटिंग्ज आहेत तर त्याच्यामध्ये अजून 50 बेसिस पॉईंटचा रेट कट ते करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच प्रत्येक मीटिंगमध्ये 25 बेसिस पॉईंटचा रेट कट, जे अगेन मार्केटसाठी फेवरेबल आहे. आता जर आपण पाहिलं तर US इकॉनॉमी म्हणावी तेवढी चांगली नाही वाटत आहे, हे लक्षात असू द्या. त्याचं कारण असं की एवढं सगळं सांगितलेलं असतानासुद्धा जो 10 इयर बॉन्ड यील्ड आहे USचा तर तो कमी होताना दिसत नाही आहे. तो 4.7च्या आसपास आहे की जो अगेन जास्त आहे. जर आपण काल पाहिलं तर गोल्डमध्ये प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळेल, जे ऑब्व्हियस आहे. ओके, त्यानंतर जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या म्हणजे US मार्केट, तर US मार्केटमध्ये तिथे काल प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं आणि ऑलमोस्ट तिथे मार्केट फ्लॅट क्लोज झालेलं आहे. तर तिथे पाहावं लागेल की पुढं काय होते ते. जर आपण जापनीज मार्केट पाहिलं तर जापनीज मार्केट हे खूप जास्त आनंदी आहे आणि ते ऑल टाईम हाय पुन्हा एकदा प्लेस करून बसलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 70 ते 80 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल. पण मे बी त्याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतं. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की आपले जे ADRs USमध्ये काम करत आहेत तर त्याच्यामध्ये बँकिंग ADRs मोस्टली 2% आसपास ग्रेनमध्ये आहेत आणि जे टेक ADR आहेत तर ते ऑलमोस्ट 3-3.5% आसपास ग्रीनमध्ये आहेत. तर आता जर IT ADRsबद्दल सांगायचं झालं तर आपल्याकडे आजसुद्धा ITचे ADRs खूप चांगलं प्रदर्शन करण्याची पॉसिबिलिटी आहे. त्याचं कारण असं की त्यांच्याकडे काही नवीन कॉन्ट्रॅक्ट्स त्यांना मिळालेले आहेत, इन्फोसिस, TCS वगैरे, विप्रो यांना. तर मग या सगळ्या गोष्टी अगेन त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. तर मग आता जर आपण FISDIचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन काल सेलिंग केलेलं आहे साधारण 1100 कोटींच्या आसपास. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2300 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं पाहायला मिळतं. आता सध्याचा व्ह्यू काय असेल आणि काय असायला हवा जाणून घेऊयात. तर आपण जर पाहिलं तर शॉर्ट टर्म व्ह्यू हा बुलिशच आहे, कारण डबल बॉटम पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला आहे साधारण 25,150च्या आसपास. आणि जो हेड अँड शोल्डर पॅटर्न होता तर तो पूर्णपणे कॅन्सल झालेला आहे, निगेट झालेला आहे. आता नवीन पॅटर्न बनेपर्यंत कुठल्याही प्रकारचा बेरिशनेस मार्केटमध्ये असणार नाही आहे. ओके, परंतु थोडंसं जर लॉंग टर्ममध्ये पाहिलं तर मार्केटमध्ये बेरिशनेस आहे हे लक्षात ठेवा. कारण जे काही येणारे अपकमिंग अर्निंग्ज आहेत तर त्याच्याकडनं बिलकुल फार चांगली अपेक्षा नाही आहे, हेही लक्षात असू द्या. म्हणजेच काय की जे GST कट झालेलं आहे त्याचं इम्प्लिकेशन आपल्याला आणि त्याच्या सेल्समध्ये इन्क्रीज आपल्याला हा नेक्स्ट जो काही क्वार्टरली रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. हा जो चालू जो काही येणार आहे रिझल्ट त्याच्यामध्ये फार काही चांगलं आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. त्यामुळे इथनं एकदा तरी जे काही आता सेकंड क्वार्टरचे रिझल्ट येतील त्याच्या आधी एकदा तरी मार्केट जे आहे ते खाली नक्कीच येईल, हे लक्षात असू द्या. तर मग आता पाहूयात की पुढे काय आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी डेव्हलप होत आहेत ते. तर मग अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर मार्केट आज पॉझिटिव्ह राहण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. त्याच्यामध्ये जर आपण आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिला तर ऑप्शनच्या फ्रंटवरती 25,000ला खूप जास्त पोट रायटिंग झालेलं आहे, त्यामुळे 25,000 एक डेसिसिव्ह सपोर्ट म्हणून काम करेल. जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर 25,500 आणि त्याच्यावरचे स्ट्राईक प्राईस अगदी 26,000पर्यंत आपल्याला कॉल रायटिंग पाहायला मिळतं. त्यामुळे 25,500-600च्या दरम्यानची जी लेवल आहे की जिथे
अगेन एक हाय की जिथनं मार्केट रिसेंटली खाली आलं होतं, तर तो आपल्याला तिथे पाहायला मिळतो. त्यामुळे तिथे गेल्यावरती एखादं प्रॉफिट बुकिंग येणं हे खूप स्वाभाविक आहे. तर पाहूयात काय घडतं ते. तर मग अशा पद्धतीनं सगळं काही सध्या तरी व्यवस्थित दिसतंय. परंतु जो मेजर ट्रिगर होता तर तो मार्केटमध्ये ओव्हर झालेला आहे, ज्याच्या ऑप्टिमिझममध्ये मार्केट ऑलमोस्ट 1200 पॉईंटच्या आसपास वरती आलेला आहे. ओके. त्यामुळे आता मेजर जर ट्रिगर आपण पाहिला तर एकच ट्रिगर राहिलेला आहे, तो म्हणजे US इंडियाची ट्रेड डील. आता त्या ट्रेड डील संदर्भात काय घोषणा होती आहे किंवा मग काय काय अपडेट्स समोर येत आहेत, तर त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी डिपेंड राहणार आहेत. परंतु इथे फार जास्त बाईंग करण्याचं मार्केट आहे का, तर बिलकुल नाही. कारण सध्या स्टॉक्स बऱ्यापैकी महाग झालेले आहे. पी रेशो जर आपण पाहिला तर अर्निंग्स काही फार सपोर्ट करताना दिसत नाहीत, परंतु स्टॉक्सचे प्राईस मात्र आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात, कारण मार्केट पॉझिटिव्ह साईडला ट्रेड करते. एक बॅड न्यूज मार्केटला चांगल्यापैकी खाली आणू शकते. त्यामुळे थोडंसं कॉशियस व्हा. एवढेही फार आनंदी होण्याची लगेच गरज नाही आहे, कारण हे इन्व्हेस्टर मार्केट नाही, हे ट्रेडर्स मार्केट आहे. कारण मार्केटचा ब्रेकआउटच झाला आहे 25,150च्या आसपास आणि टार्गेट आहेच किती, हार्डली तिथनं पुढं एक 400-500 पॉईंट. मार्केट रोज 100-150 पॉईंटचं रॅली करतं, ह्या हिशोबाने राहिलेच किती पॉईंट्सवरती. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस व्हा. इथे फार जास्त खरेदी करण्याची बिलकुल गरज नाही आहे. ओके. तर होप सो सगळं काही व्यवस्थित राहावं अशीच अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.